त्याला परवानगी नाही। नमस्कार, जय शिवराय। कोकण लाईफ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मंडळी, मागे मंदिर पाहून तुम्हाला आठवलंच असेल, हे आपलं कालभैरव मंदिर, खारेपटण 72 खेड्याचा आपला वैरी। तर आज कालभैरव बाबाच्या आपण दर्शनासाठी आलो आहे। मी माझ्या फॅमिलीसोबत आलो आहे। तर खारेपटणमधील आहे कालभैरव मंदिर। खूप दिवसांनी आहे ना मंदिराचा व्हिडिओ बनवतो आहे, वेळ मिळत नव्हता, पण आज फायनली वेळ मिळाला आहे। तर भैरी कालभैरवचं आपण दर्शन करून येऊ आणि तुम्ही पण दर्शन करा। हा बाजारपेठेतून रोड आला आहे आणि वरती हायवेला जातो। खूप चाकरमानी दर्शन करण्यासाठी येतात बघा, गर्दी आहे। शांत गारेगार वाटलं मंदिरामध्ये आतमध्ये आलं। हा, जय कालभैरव महाराज की जय। इथून पण दिसतं ना। रोख आहे ना? हा, रोख आहे की? हो, रोख आहे ना? हां हां नाव सांगा। मंगेश दिलीप पाटील। मंगेश दिलीप पाटील। मोठं मंदिरची जागा आहे ना, खूप मोठी आहे बघा, साईडला आहे ना। आणि कालभैरव जत्रा असते तेव्हा तिथे त्या पटांगणात संपूर्ण अशी जत्रा भरते बघा। या साईडला हे मंदिर आहे। आतमध्ये मंदिरामध्ये गेल्या होते ना, कौल वगैरे लावायचा कार्यक्रम चालू होता आणि तिथे जास्त प्रमाणात शूट करायला देत नाही, असं कोण बोलत नाही, पण त्यांनी तिथे लिहिलं आहे मंदिरामध्ये फोटो काढायला परवानगी नाही असं। आणि त्या साईडला आपली सुक नदी वाघोट्यांच्या खाडीला जाऊन भेटते, त्या पलीकडे वरती तिकडे मुंबई गोवा हायवे। आणि कोकणात ते चिरेबंदी घरं एक नंबर, कौलारू घरच आहे सर्व इकडे बघा, 1 2 3 4 5। मंडळी, कालभैरव मंदिरामध्ये तुम्हाला यायचं असेल ना, तर खारेपटण ST डेपोपासून आहे ना, पायी चालत तुम्ही 10 मिनिटाने च्या अंतरावरती कालभैरव मंदिरमध्ये पोहोचू शकता। किंवा मुंबई गोवा हायवे वरच्या साईडला आहे, तिथे बॅक साईडला माझ्या, तिथून एक 7-8 मिनटामध्ये खाली कालभैरव मंदिर आहे। आणि दिवसभर मंदिर तसं ओपन असते। आणि ट्रेनने जर येत असेल तर खारेपटण रेल्वे स्टेशन, फक्त दिवा सावंतवाडी एक्सप्रेस एकमेव ट्रेन आहे ना, खारेपटण रेल्वे स्टेशनला थांबते। तिथून खारेपटण रेल्वे स्टेशन ते खारेपटण ST डेपो 5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे। आणि ST डेपोपासून ते बाजारपेठेपासून एक 800 ते 900 मीटरवरती कालभैरव मंदिर आहे। तर आलात कोकणात तर खारेपटणमध्ये या, नक्की कालभैरवचं आपल्या भैरी बाबाचं दर्शन करा।